ठेवला तर निश्चितच त्यांना देखील कुठेतरी सामना खेळण्यासाठी जर जेव्हा संधी मिळेल तेव्हा ते देखील चांगलं काम करतील. तर जाऊयात ऑन गोईंग मॅच कडे. एका बाजूने आपला ईस्ट स्टार कोसले आणि त्याच्या प्रतिस्पर्धी बाजूने संघर्ष 11 खेळणी हे दोन संघ पाहायला मिळतील. तर जेव्हा हा सामना सुरू होईल तेव्हा निश्चितच कॉम्पॅनमध्ये एक छोटासा बदल आवाजामध्ये चेंजेस आपल्याला पाहायला मिळेल. पुढे जाऊ नका प्रेक्षकांनो, ऐकत राहा, पाहत राहा विहान ट्रॉफी 2026. आणि जेव्हा हा सामना सुरू होईल तेव्हा खेळाच्या पहिल्या सत्रासाठी या ऐकूयात मायक्रोफोनवर मिस्टर प्रसन्न चव्हाण सर यांचा आवाज. थँक्यू सो मच, धन्यवाद. थँक्यू सो मच ओमी सुतार सर. गुड इव्हनिंग ऑल व्ह्यूवर्स. संध्याकाळच्या सत्रामध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. पहिला दिवस दुपार देखील सरली आणि आता संध्याकाळच्या सत्रामध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. स्वर्गीय शैलेशदादा केणे प्रतिष्ठान बादशाह 11 निंबवली बा आयोजित विहान ट्रॉफी 2026 दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना. एकीकडे संघर्ष 11 केळणी, दुसरीकडे स्टार कोसले. टॉस जिंकले, बॅटिंग चूज केली केळणी संघाने. फिल्डिंग साठी कोसले संघाला इन्व्हाइट केले. बॉलिंग ट्रॅक वरती महेंद्र गोतरणे, स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज तयार वेदांत. पहिला बॉल शॉर्टर वनचा वापर, फक्त दिशा दाखवली. पॉइंट क्षेत्रामधून बॉलला फेकून दिले सीमा पलीकडे. महेंद्रच्या विरोधामध्ये वेदांतचं आक्रमण. पहिल्या बॉल वरती हा पहिला खणखणीत चौकार. पहिला बॉल आणि पहिल्या बॉल वरती आलाय खणखणीत चौकार. धावसंख्या 4. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला इनसाइड आउट कव्हर खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट अँड बॉल मध्ये संपर्क होत नाहीये. आलाय बॉल डॉट. महेंद्र गोतरणे एक असे खेळाडू आहे ज्या खेळाडूंकडे टेम्परामेंट आहे. टेम्परामेंट फार गरजेचं असतं, पेशन्स फार गरजेचं असतं. एखाद वेळी विकेट जरी आली तरी देखील तोच लाईन तीच लेंथ वरती तुम्हाला गोलंदाजी करणं गरजेचं असतं. चौकार षटकार आला तरी देखील स्वतःला बॅक करणं गरजेचं असतं. ते बॅक फार चांगलं करत असताना महेंद्र गोतरणे. आलाय बॉल आपण पाहू शकतो डॉट. पहिल्या बॉल वरती चौकार आला. हे 2 डॉट बॉल त्याला नलिफाय करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. फार सुरेख अशी गोलंदाजी. पहिल्या बॉल वरती चौकार आला. जे 2 डॉट बॉल आहेत या मॅच मध्ये जो रिदम सेट झाला होता तो रिदम तुटला आणि आता फिल्डिंग करत असताना स्टार कोसले संघाकडून तो मोमेंटम आपल्याला पाहायला मिळतोय. वेदांतला रन घेणं गरजेचं आहे. यावेळी झाली आहे मिस्टेक. कीपर बीट, फाईन लेग बीट. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. नो प्लस 4 या नशिबाच्या 5. फार महत्वाचं असतं. वेस्ट ऑफ हाईट त्याच्या वरतून जर बॉल ट्रॅव्हल झाला एक्झॅक्टली त्याला नो पंच घोषित करतात. तेच पाहायला मिळतोय. आणि पुढचा बॉल फ्री हिटचा देखील असेल. धावसंख्या फलकावरती 9 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाज देखील तयार होत असताना पाहायला मिळतात. शॉर्टर वनचा वापर, फार चांगली गोलंदाजी. महेंद्र गोतरणे यांचं खऱ्या अर्थाने मी म्हणेल शस्त्र आहे शॉर्टर वनचा वापर. ज्यावेळेस ते शॉर्टर वनचा वापर करतात ना त्यावेळेस त्यांच्या विरोधामध्ये धावा बनवणं अतिशय कठीण असतं. नियरली तुम्ही फार प्रयत्न करता त्यावेळेस तुमच्या वतीने धावा बनवल्या जातात. असं महेंद्र गोतरणे यांचं शॉर्टर वन ज्यावेळेस बाउन्सर असतो. यावेळेस सचिनच्या वतीने वॉट अ फिल्डिंग एफर्ट लाजवाब पाहायला मिळतोय. जबरदस्त एफर्ट सचिनचा आपल्याला पाहायला मिळेल.
एक्झॅक्टली आलेली सिंगल. धावसंख्या फलकावरती एका धाबेने पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल 10 या आकड्यावर. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण बघू शकतो ज्युसी हा फॉली होता. व्हॉट अन एफर्ट, जबरदस्त एफर्ट आपल्याला पाहायला मिळतोय. एका हातामध्ये बॉलला अडवण्यामध्ये यश संपादित केलंय. मैदानावरती आलेली सिंगल एका धाबेच्या मदतीने. धावसंख्या फलकावरती 10 ऑन द बोर्ड. 10 धाबा धावफलकावरती पाहायला मिळतील. 5 चेंडूंचा खेळ झालाय 10 धाबा धावफलकावर. जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळतीये. धावा बनवणं 50 रन गरजेचं आहे जर कोसले संघाला तुम्हाला नमवायचं असेल तर, कारण कोसले संघ असा खेळाडू आहे, संघ असा आहे की ज्यामध्ये फार चांगले खेळाडू आहेत. खेळाडूंचा भरणा असणारा हा संघ आहे ज्यामध्ये आपल्याला बॅटिंग, बॉलिंग आणि फिल्डिंग A1 क्वालिटीची आपल्याला नेहमी पाहायला मिळते. त्यांच्याकडे 4 तुरुप गोलंदाज आहेत ज्यांच्याकडे वेग आहे, लाईन आहे, लेंथ आहे, अॅक्युरेसी आहे. शॉर्टर वनचा वापर मैदानावरती पाहायला मिळतोय. बॅटची कडा आणि त्यानंतर कीपर थोडेसे बीट झाले, मात्र थर्ड मॅन मध्ये कॅच झाली कंप्लीट. विकीच्या खेळीचा अंत. विकी बॅक टू दी पवेलियन. मोठ असताना टीम संघर्ष 11 खेळणी संघाला. षट क्रमांक 2 मध्ये पांडुरंग आपल्याला पाहायला मिळतील. तर नवीन बॅटर मैदानावरती राकेशला आपण पाहतोय. राकेशच्या वतीने कशी कामगिरी असेल ते देखील पाहणं अतिशय महत्वाचं आहे. संघर्ष 11 खेळणी वर्सेस ई स्टार कोसली असे 2 नामांकित संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. नो बॉल वरती चौकार आला, त्याने या मॅचचा रिदम थोडस चेंज झालं, मात्र शेवटच्या बॉल वरती कॅच जी मात्र प्रवीणने पकडली आणि महत्वाची विकेट कॅरी झाली. जो खेळाडू चांगल्या टच मध्ये होता, जो खेळाडू मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच होता, तो खेळाडू अर्थात विकी भोईर आपल्याला मैदानाच्या बाहेर जात असताना पाहायला मिळतील. संघर्ष 11 किळली विपक्ष ई स्टार कोसली अशी लढत पाहायला मिळतीये. जबरदस्त कामगिरी करण्यासाठी दोन्हीही संघ ओळखले जातात. बॉलिंग ट्रॅक वरती पांडुरंग यांना पाहतोय. वेदांत स्ट्रायकिंग एंड वरती पाहायला मिळतील. यावेळेस फक्त दिशा दाखवली आहे. फक्त दिशा दाखवत असताना पुश करो और खुश रहो पॉइंटच्या दिशेला बॉल ट्रॅव्हल झाले. मैदानावरती आलेली सिंगल एका धावेच्या मदतीने. धावसंख्या जाईल पुढे आणि फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील. 11 ऑन द बोर्ड विथ लॉस ऑफ 1 विकेट. 1.1 ओव्हर. 1.1 षटक झालंय. एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये 11. निल्सन फिगर मैदानावरती पाहायला मिळतोय. यावेळेस देखील कव्हरच्या डोक्यावरून फटका दमदार पाहायला मिळतोय. राकेशचं आक्रमण. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक्स्ट्रा ऑर्डिनरी 4 चौकार. आलाय. चौकाराच्या साथीने धावसंख्या फलकावरती पाहायला मिळेल. पुढे सरकत असताना जाऊन पोहोचली 15 या आकड्यावर. 15 ऑन द बोर्ड. 15 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. संस्कार सरांना आपण पाहतोय स्कोरच्या भूमिकेमध्ये. त्यांचं आपण विशेष कौतुक करणार आहोत. फार चांगली स्कोरिंग संस्कार सरांच्या वतीने पाहायला मिळते. फार चांगली हँडरायटिंग आहे. जितका चांगला चेहरा तितकी चांगली हँडरायटिंग पाहायला मिळते. त्यांचं आपण विशेष कौतुक करणार आहोत. पंचांच्या भूमिकेमध्ये कल्पेश खिणेसर ज्यांना आम्ही कल्याणचा ढाण्या वाघ म्हणून ओळखतो, आणि फिल्डिंग का चीता सौरभ देखील आपल्याला पाहायला मिळतील. सौरभ सरांचं देखील विशेष कौतुक असेल. फुलटॉस बॉल बॅट अँड पॅड मधला ऑन साइडला टर्न केला. अलॉंग द कार्पेट बॉल गेला मिडविकेट क्षेत्रामध्ये. थोडीशी मिस्टेक देखील पाहायला मिळाली. मैदानावरती आलेली सिंगल एका धाबेच्या मदतीने. धावसंख्या फलकावरती पुढे सरकत असताना आपल्याला पाहायला मिळेल. जाऊन पोहोचली 16 ऑन द बोर्ड. 16 धावा धावफलकावरती पाहायला मिळेल. ऑन द बोर्ड. 16 धावा धावफलकावरती असतील. पांडुरंग बॉलिंग ट्रॅक वरती आहेत. पांडुरंग स्मॉल रीच, आणि ज्यावेळेस छोट्या रीचचे खेळाडू असतात आणि ते खेळाडू ज्यावेळेस गोलंदाजी करतात त्यावेळेस त्यांना थोडासा बाउन्स कमी मिळतो, ज्याचा देखील त्यांना फायदा होतो. मात्र फटका दमदार पाहायला मिळतोय. 1 बाउन्स ओव्हर द फॅन्स. बॉल निघून चाललाय सीमा पलीकडे. डी बॅकवर्ड पॉइंटला क्लिअर करत हा खणखणीत स्विच हिटचा चौकार.
च्या बॅट मधून आलेला हा स्विच हिटचा चौकार पाहायला मिळतो. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण बघू शकतो बॉल पडल्यानंतर ज्या प्रकारे ऍडजस्टमेंट आपल्याला पाहायला मिळाली. चेंज इज द लॉ ऑफ नेचर, बदलालित्य निसर्गाचा नियम आहे. पुन्हा एकदा स्विच हिटचा अटेम्प्ट होता मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. आलाय बॉल डॉट, धावसंख्या फलकावरती पाहायला मिळेल 20 या आकड्यावर. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. शेवटच्या एक बॉल वरती कशा प्रकारची कामगिरी होईल ती देखील पाहणं गरजेचं आहे. इस्तार कोसले विपक्ष संघर्ष 11 खेळणी अशी लढत पाहायला मिळतीये. संघ कुठला जिंकेल हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे. यावेळेस देखील हुक करण्याचा प्रयत्न, फाईन लेग मध्ये फिल्डर जेडी डाऊन द बॉल आले. कॅच कंप्लीट होईल, फलंदाज होतील बाद. विकेटचं पतन 20 वरती. गडी गमावलाय दुसरा आणि 2 षटकांचा वाजवी केस समाप्त होतोय. धावसंख्या फलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 20 धावा. संघर्ष 11 खेळणी संघाची धावसंख्या पाहायला मिळेल. वीस धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 2 षटकांच्या अखेरीस ही धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त फलंदाजी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळाली, तितकीच जबरदस्त गोलंदाजी आपण इस्टार कोसले संघाच्या वतीने पाहतोय. षटक क्रमांक 3 ला आता होईल सुरुवात आणि बॉलिंग ट्रॅक वरती वासुदेव यांना आपण पाहतोय. वासुदेव यांचा विचार केला तर एक जबरदस्त तगडे ऑलराऊंडर आहेत. अष्टपैलू खेळाडू म्हणून या खेळाडूची नेहमी ओळख राहिली. असा खेळाडू मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. वासुदेव बघूया कशा प्रकारची कामगिरी करतील. स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज राकेश 20 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. बॉल पडल्यानंतर खाली राहिल्या मात्र व्हाईट बॉल पंचांचा इशारा येतोय. अवांतरशी धाव फलकावरती होईल 8 आणि धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 21. 21 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. त्यांच्या मागे महेंद्र गोतरणे यांना आपण पाहतोय. वासुदेव असतील, महेंद्र असतील, जेन्युन ऑलराऊंडर आहेत ज्या खेळाडूने अक्षरशः कुसलेचं क्रिकेट दणानून सोडलं आणि त्या सोबतीला कुसलेचं नाव आदराने घ्यावं अशी कारकीर्द या दोन्ही खेळाडूंची आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या 21. 21 धावा पाहायला मिळतील. यावेळेस बॉल हवेमध्ये असेल. डाऊन द बॉल फिल्डर येण्याचा प्रयत्न करतील कॅच साठी. मैदानावरती सिंगल कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न आणि बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या फलकावरती पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल 23. 23 धावा धावफलकावरती आहेत. 23 ऑन द बोर्ड. 23 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. यावेळेस देखील मिसहिट पाहायला मिळतोय. बॉल हवेमध्ये होता. लॉफ्टेड स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न बॅकिंग साठी फिल्डर आहेत. सिंगलला डबल मध्ये कन्व्हर्जन. बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. नाराज आहेत वासुदेव स्वतःवरती, कारण फार चांगला बॉल हाताळला गेला होता. मिसहिट देखील बॉल अगदी स्टिकरला लागला कदाचित आणि एक्झॅक्टली थोडासा टेंटेटिव्ह अप्रोच फिल्डर्सचा देखील आपल्याला पाहायला मिळाला. बॅकिंगला फिल्डर होते आणि आता 4 देखील जाऊ शकले असते. 2 धावा कंप्लीट होतील. धावसंख्या फलकावरती 25. 25 धावा ज्या मात्र धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेस देखील बॅटची कडा आणि फाईन लेग मध्ये कॅच झाली. कंप्लीट फलंदाज झालेत बाद. 25 वरती तिसरा धक्का बसतोय. फलंदाज राकेश. खेळीचा अंत. राकेश बॅक टू दी पवेलियन. तिसरा धक्का बसतो आणि नवीन खेळाडू मैदानावरती पाहायला मिळेल आपल्याला 5व्या क्रमांकावर मयूर. बघूया मयूरच्या वतीने कशी कामगिरी होईल. जयेश देखील अजून मैदानावरती आहे. जयेश एक अनुभवी खेळाडू आहे. आता या खेळाडूला शेवटच्या मोमेंट पर्यंत राहणं गरजेचं आहे. बॉलचा जर विचार केला तर आतापर्यंत बॉल झालेले आहेत ते म्हणजे 3 आणि 3 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक पाहायला मिळतोय. पहिला बॉल वाईड.
यावेळेस देखील मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतो शॉर्टर वनचा वापर मैदानावरती करण्यात येतोय. येस, फ्रंट फूट चेकिंग साठी तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आली आहे. ऑन फील्ड निर्णय जो असेल तो ग्राह्य धरला जाईल. पंच डॉट बॉल असेल सो धावसंख्या फलकावरती 25 धावा पाहायला मिळतील. यावेळेस देखील मैदानावरती पाहायला मिळतोय सिंगल कंप्लीट होईल. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न आणि नॉन स्ट्रायकिंग एंड वरती रनआउट देखील होऊ शकली असते. मात्र एका धाबेवरती समाधान मानावं लागतं. एका धाबेच्या मदतीने धावसंख्या 26 या आकड्यावरती शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. शेवटच्या बॉल वरती जयेश आता स्ट्रायकिंग एंड वरती पाहायला मिळतील. जयेश एक असा अनुभवी खेळाडू आहे ज्याच्याकडे अनुभवाची शिदोरी आहे. मैदानावरती चांगला खेळ करण्यासाठी जयेश हा माहीर आहे. आता जयेशच्या वतीने कशी कामगिरी होईल ते देखील पाहणं तितकंच गरजेचं. यावेळेस देखील मैदानावरती पाहायला मिळते पॉइंटच्या दिशेला बॉल ट्रॅव्हल जरूर झाला. सिंगल कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धाबेचा देखील प्रयत्न असेल. आता जो थ्रो आहे तो आपल्याला चुकीच्या एंड वरती पाहायला मिळतो. मैदानावरती 2 धावा कंप्लीट झाल्या. 2 धावांच्या मदतीने षटकाची होती सांगता षटक क्रमांक 3 मैदानावरती समाप्त होईल. 3 षटकांच्या अखेरीस धावफलक 28 पाहायला मिळेल. 28 विथ लॉस ऑफ 3 विकेट आफ्टर 3 ओव्हर्स. टीम संघर्ष 11 येळणी. अठ्ठावीस धावा धावफलकावरती येत 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 3 मैदानावरती समाप्त झालाय. संघर्ष 11 केळणी विपक्ष ईस्टार कोसली अशी लढत आपल्याला पाहायला मिळते. बॉलिंग ट्रॅक वरती आता टीमचे कर्णधार सचिनला आपण पाहू शकतो. डावखुऱ्यात असं एक जबरदस्त गोलंदाज म्हणून सचिनची ओळख आहे. सचिनच्या वतीने आता कशी कामगिरी असेल ते देखील पाहणं तितकंच गरजेचं राहणार आहे. 28 ऑन द बोर्ड विथ लॉस ऑफ 3 विकेट. 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 28 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. षटक क्रमांक 3 समाप्त. धावसंख्या 28. 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. प्रतीक 11 ओमसाई क्रिकेट संघ मानिवली आपण कुठेही जायचं नाहीये. पुढील मॅच क्वालिफायरची लढत असेल. जो संघ जिंकेल समसमणारी एक ट्रॉफी आपल्या गावामध्ये घेऊन जाईल. ते प्रवास अतिशय वेगळा असतो कारण आपण ज्यासाठी क्रिकेट खेळायला सुरुवात करतो ती गोष्ट अर्थात ट्रॉफी. आणि ती ट्रॉफी घेऊन जात असताना प्रत्येकाच्या मनामध्ये आनंद असतो. स्मित हास्य चेहऱ्यावरती प्रत्येकाच्या असतं. यावेळेस देखील बॉल हवेमध्ये होता. फलंदाज बाद होत असताना पाहायला मिळतील. विकेटचं पतन होत असताना आपल्याला पाहायला मिळतो. 28 वरती 4था धक्का. फलंदाज मयूर शकेचा अंत. मयूर बॅक टू दी पवेलियन.
बॉल निघून चाललाय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर आलेला दमदार चौकार. यावेळेस वॉट कॅच, अफलातून कॅच ऑफ द टुर्नामेंट. जबरदस्त कॅच आपल्याला पाहायला मिळते. डीप मध्ये फिल्डर होते विघ्नेश आणि विघ्नेशच्या वतीने अफलातून कॅच संपली फलंदाजाची मॅच. वॉट कॅच, ब्रिलियंट कॉट आपल्याला पाहायला मिळेल. अफलातून झेल संपलाय फलंदाज जयेशचा खेळ. ऑप्शनच्या बाहेर शफल नॉन साइडला वळवण्याचा प्रयत्न होता मैदानावरती जरूर, मात्र एक्झॅक्टली मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल आलेली सिंगल. पियुष आपल्याला पाहायला मिळेल. 22 सिंगल ऍड होत असताना धावसंख्या फलकावरती पुढे सरकेल आणि जाऊन पोहोचेल आपल्याला पाहायला मिळेल 34. 5 चेंडूचा खेळ झाला. अजून देखील एका बॉलचा खेळ शिल्लक आहे. 34 धावा धावफलकावरती पाहायला मिळेल. यावेळेस देखील मिसिट पाहायला मिळतोय. बॉल हवेमध्ये डाऊन द बॉल फिल्डर येण्याचा प्रयत्न लॉंग ऑफ मध्ये करतील. कॅच कंप्लीट होईल आणि धावसंख्या 4 षटकांच्या अखेरीस विकेटचं पतन शेवटच्या बॉल वरती पडलंय. मोठा धक्का, मोठा हादरा बसत असताना टीमला धावसंख्या 34 आणि 35 धाब्यांची आवश्यकता. 35 चं लक्ष्य. फोर 34 धावा धावफलकावरती 4 षटकांमध्ये आतापर्यंत बनवल्या गेल्यात 6 गड्यांच्या मुंबईमध्ये. फार चांगली गोलंदाजी सचिनच्या वतीने पाहायला मिळाली. 3 महत्वाचे विकेट त्याने कॅरी केलेत. दुसरीकडे पाहायला गेला वासुदेव 1 षटकामध्ये फक्त आणि फक्त 8 धावा खर्च केल्या. एक महत्वाची विकेट कॅरी केली. पांडुरंगने 1 विकेट कॅरी केली आणि 10 धावा खर्च केल्या. महेंद्रने देखील 10 धावा खर्च केल्या. एक महत्वाची विकेट देखील कॅरी केली. षटक क्रमांक मैदानावरती 4 समाप्त. धावसंख्या 34, विजयासाठी 35. 35 चं लक्ष्य. बघूया 35 धावा चेज केल्या जातील की डिफेंड. मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक वेलवेट बॉयज ऑफ टिटवाळा. टिटवाळ्याचा आणि अर्थातच सांगोड्याचा गोड आवाज म्हणून ज्यांची ओळख आहे उमेश सुतार सर आपल्या सोबतीला जॉईंट होतील. ज्यांच्या सुमधुर वाणीतून पुढील सत्र 24 बॉल आणि 35 धाब्यांची आवश्यकता. ईस्टार कोसले या संघाला अगेन्स्ट टीम संघर्ष 11 खेळणी समोर. सर्वांचं मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. मित्रांनो, आपण एन्जॉय करताना बिहान ट्रॉफी 2026 इथे जमल्या तमाम क्रिकेट रसिकांचं, खेळाडूंचं आणि मान्यवरांचं सहर्ष स्वागत. मी उमेश सुतार टिटवाळा सांगोडे. माझ्या सौम्य सहकारी समालोचक मिस्टर प्रसन्न चव्हाण सर. ग्रामीण टेनिस क्रिकेट लाईव्ह वाहिनी असेल त्यासोबत आमचे ऑफिशियल पंच जगदीश सर आणि रवी सर आणि संपूर्ण आयोजन समिती टीम. तर दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना, यानंतर क्वालिफायर राऊंड. पहिला बॉल वेदांचा. ओ लॉफ्ट केलाय, लॉफ्ट स्ट्रोक. संध्याकाळच्या सत्रातील संध्याकाळ स्वीट करत असताना पहिल्याच बॉलवर जगदीशच्या पाठ मधनं लांब लचक पल्ल्याचा तंत्रशुद्ध षटकार.
क्या बात आहे. षटकाराने सामन्याची सुरुवात करतोय सेकंड इनिंगची. 35 धाबांचं माफक लक्ष समोर असताना जगदीशने पहिल्याच बॉलवर कोसले संघाच्या अपेक्षा कुठेतरी जिवंत ठेवल्यात. पुढचा बॉल वेदांत, बॅटची इनरेज, क्षेत्ररक्षक आहे शॉट फाईन लेगला, थोडस मात्र पंबल, परंतु डॉट बॉल पाहायला मिळतोय. मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये सध्याला आपण कल्पेश केणे सर पाहतोय आणि त्याच्या सोबतीला सौरभ केणे, हे दोन्ही ऑफिशियल्स. आंतरराष्ट्रीय दर्जाचे पंच आहेत खऱ्या अर्थाने दोन्ही. जबरदस्त पंचगिरी त्यांची आपल्याला पाहायला मिळते या स्पर्धेच्या वतीनं. दोन्ही डावखुरी हाताचे बॅटर्स देखील आहेत निंबवलीचे. 2 चेंडू 6 धाबा विजयासाठी 29 धाबा बनवायच्या आहेत. बॅटची कडा, शॉर्ट थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक बीट, आउटफील्ड पास आहे. चेंडू लॉंग स्टॉप एंडला पळतोय, क्षेत्ररक्षक पाठला करेल आणि चांगलं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळत आहे. 2 धाबा बॅटनं. 3 चेंडू 8 धाबा दाफलकावर समीकरण आपल्याला पाहायला मिळते. जगदीश थोडासा अटॅकिंग मूड मध्ये पाहायला मिळतो आपल्याला. तीन चेंडू 8 धाबा दाफलकावर ही टोटल आतापर्यंत. वेदांतवर हल्ला चढवलाय. जो चेंडू रडार मध्ये येईल त्याला पाठवण्याचं काम निश्चितच करण्याचा प्रयत्न करतोय. यापुढे लॉफ्ट केलाय, आडवा पार्टनर, शॉर्ट आर्मचा देखना फटका, फुल अँड पॉवरफुल, सक्सेसफुल अँड वंडरफुल. चेंडू झालाय गोल, सिक्सर. रामनवमीचा along the कार्पेट. एकच धाव एका धाब्याच्या मदतीनं दाफलक पुढे सरसावते. धावसंख्या दाफलकावर जलद गतीनं 15 या आकड्यावर. आतापर्यंत 5 चेंडू झालेत. पाच चेंडू 15 धाबा दाफलकावर. आता विजयाचं समीकरण भरपूर सोपं झालंय. फक्त 20 धाबांची गरज जिंकण्यासाठी. वेदांचा अंतिम बॉल, पुन्हा एकदा शॉर्ट पिच बॉल. यावेळी देखील पुल केला, एलिमिनेशन नाही तिथे. क्षेत्ररक्षक पोहोचतोय, एका टप्प्याने चेंडू हाताळलाय. तोपर्यंत 2 धाबा एकवडल्या. या 2 धाबांच्या मदतीने धावफलक पुढे सरसावते. धावसंख्या जाऊन पोहोचले एका षटकाच्या अखेरीस 17 या आकड्यावर. आता विजयासाठी 18 धाबांची गरज आहे. येणारे 18 चेंडू शिल्लक आहेत. म्हणजे प्रति बॉलवर एकेरी धाव जरी आली तरी हा सामना सहजरित्या इथे मात्र ई स्टार कोसले संघ जिंकेल. परंतु तेवढा लांब सामना नेणार नाही. ई स्टार कोसले टीमच्या बॅटर्सला देखील थोडीशी घाई आहे, कारण त्यांना देखील लवकरात लवकर क्वालिफायर मध्ये जाऊन कुठेतरी धडक मारायची क्वालिफायर राऊंड मध्ये. आणि आज विवाहाचा देखील मुहूर्त आहे. राकेश गोरे यांचा विवाह सोहळा आणि त्या सोहळ्यासाठी नक्कीच ई स्टार कोसले संघ पोचणार आहे. आजचा दिवस भरपूर धावपळीचा आहे खऱ्या अर्थाने ई स्टार कोसले संघासाठी. कोसलेचे आज 2 संघ होते. एक संघ परास्त झाला, त्यानंतर तो गेला, तिथे तयारी सुरू झाली असेल. आता दुसरा संघ तयारीत आहे. चला 18 बॉल्स मध्ये विजयासाठी 18 धाबांची गरज. सामना सोपा झालाय. आता समीकरण भरपूर सोपं आहे. 18 बॉल्स 18 ची गरज. 6.00 च्या सरासरीना धावफलकावर धाबा जोडाव्या लागतील. ओव्हर द विकेट ना पुढचा बॉल. ओटन करून घेण्याचा प्रयत्न. चेंडू संपर्कात आला नाही, गती कमी केली होती. बाउन्सर चेंडू होता. डॉट बॉल. गोलंदाज विकी भोईर बॉलिंग ट्रॅकवर. पुढचा बॉल पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय, रडार मध्ये आहे आणि पाठवलाय तिथे. क्षेत्ररक्षक उपस्थित. ओ हो हो हो,
काय फिल्डिंग, या स्पर्धेतील फिल्डिंगचा दर्जा अव्वल आहे मित्रांनो. मागच्या इनिंग मध्ये जर पाहायला गेलं तर एका हाताने झेल पकडला तो क्षेत्ररक्षक खऱ्या अर्थाने स्टारचा कॅच ऑफ द टुर्नामेंट म्हणणं वावगं ठरणार नाही. चेक केला जातो इथे, रिव्ह्यू चेक करतोय आपण. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहूया काय घडलं नक्की तिथे. ओ हो, फ्लाइंग खेळाडू तिथे पाहायला मिळाला आणि सेफ आहे, सेफ आहे. धाबा अडवल्या तिथे. क्या बात आहे, जबरदस्त क्षेत्ररक्षण. फिल्डर तिथे होते, आय थिंक मला वाटतंय वेदांत होते. आपल्या टीम साठी 4 धाबा वाचवल्या त्याने. लॉफ्ट केलाय यावेळी इनफिल्डच्या डोक्यावर चांगला फटका. एकच धाव, दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न, धावाची शक्यता तिथे. तिसऱ्या पंचांची मागणी. पोचलाय, नॉट आउट असेल. तीन चेंडू, धावसंख्या धावफलकावर 20 धाबा विजयासाठी 15 धाबांची गरज आहे 15 चेंडू मध्ये. स्ट्रायकर एंडवर विघ्नेश स्वीप केलाय तिथे. मात्र एक धाव पूर्ण, दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न, पहिली धाव वेगाने केली आहे पूर्ण आणि तिथे फक्त एकच धाव मिळेल. 14 बॉल्स मध्ये विजयासाठी 14 धाब्यांची गरज. 2 चेंडूंचा खेळ बाकी. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. दुसऱ्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी विकी बोईरच्या वतीने आपल्याला पाहायला मिळते. ओ स्लोअर गतीचा बॉल, गती परिवर्तन चकवलं गतीमध्ये. डॉट बॉल. आता 13 मध्ये 14 बनवायचे आहेत. तर जे जे क्रिकेटचे चाहते त्यांच्यासाठी नक्कीच आनंदाची बातमी सांगतो की साऊथ आफ्रिकन संघ हवी झाला वेस्ट इंडिजवर. हो, परफेक्ट ब्लॉक मध्ये चांगला बॉल, परंतु त्याला समोरच्या दिशेने खेळून काढलाय. धाव येते एकच. 12 चेंडू मध्ये विजयासाठी 13 धावांची गरज. नक्कीच वेस्ट इंडिज संघाने 176 धाबा बनवल्या होत्या 20 षटकामध्ये. 8 गडी गमावले होते आणि त्याचं चोख प्रत्युत्तर आपल्याला पाहायला मिळते. पॉवर प्ले मध्ये 78 धाबा, 6.3 षटक आतापर्यंत कंप्लीट झालेत आणि 78 धाबा धावफलकावर जोडल्या गेल्यात. विजयासाठी 81 बॉल्स मध्ये 99 रन्सची गरज आहे साऊथ आफ्रिका संघाला. चला थोडस आपण देखील फास्ट केला कारण आपल्याला देखील भारतीय संघाचा सामना पाहायचा संध्याकाळी जाऊन. 12 चेंडू 13 ची गरज. समीकरण साफ सोपं, परंतु विजयासाठी 13 ची गरज. संरक्षण करतील काय 13 धाबांचं. गोलंदाज हर्ष येतो बॉलिंग ट्रॅकवर. तिसरं षटक घेऊन कदाचित मला असं वाटतं की हे षटक निर्णायक षटक होऊ शकतं. कारण या षटकामध्ये जर 6+ धावा जास्त खर्च केल्या तर निश्चितच या मॅच मध्ये फक्त औपचारिकता शिल्लक असेल, ती म्हणजेच संघर्ष 11 केळणी संघासाठी. आणि या षटकामध्ये एखादा मोठा विकेट आला तर थोडासा शिरकाव करण्याचा प्रयत्न देखील करतील केळणी संघाचे खेळाडू. तर पवेलियन मध्ये कोणी बाहेर येऊ नका, लक्षात घ्या. जे खेळाडू बसलेले आहेत त्यांनी पवेलियन मध्ये बसा आणि बाहेर येऊ नका प्लीज, विनंती असेल. आणि बाहेरील देखील प्रेक्षक कोणी पवेलियन मध्ये जाऊ नका, ही देखील विनंती असेल. टीमला पेनल्टी देण्यात येईल कारण बाकी काही आपण उल्लंघन केलं तर टीमला पेनल्टी देण्यात येईल, लक्षात घ्या. पवेलियन मध्ये फक्त खेळाडू बसतील आणि खेळाडूंनी देखील बाहेर यायचं नाही. चला सामन्याला आपण सुरुवात करूया. 12 चेंडू विजयासाठी 13 धाब्यांची गरज. गोलंदाज हर्ष ओव्हर द विकेट ना. थोडंसं रनअप मध्ये मिस्टेक. ओ लाऊड अपील, जोरदार अपील, परंतु पंच आम्हाला सांगतात लाईन मिस करतोय.
LBW साठी रिव्ह्यू आहे का? रनआउट साठी LB साठी रिव्ह्यू नाही, लक्षात घ्या कल्पेश. सॉफ्ट सिग्नल जो दिला जाईल तोच मान्य करावा लागेल, कारण आपल्या स्पर्धेमध्ये LB साठी रिव्ह्यूच नाहीये. चेक करतोय आपण, चेक करतोय. तर नॉट आउटचा इशारा नक्कीच पिचिंग लाईन मध्ये नव्हती, नॉट आउट आहे. तर याच्या पुढे LBW विकेट साठी रिव्ह्यू घेतला जाणार नाही. 11 चेंडू विजयासाठी 12 धाब्यांची गरज. गोलंदाज हर्ष दुसरा चेंडू घेऊन बॉलिंग ट्रॅकवर. मुख्य पंच कल्पेश केने सर आहेत, स्क्वेअर लेग पंच सौरभ केने सर. ओव्हर द विकेट ना, स्क्वेअर ऑफ द विकेट, गॅप मध्ये चांगला फटका आहे, क्षेत्ररक्षक तैनात. एकच धाब, दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न, परंतु धाब एकच मिळेल तिथे. 10 चेंडू 11 ची गरज. उडत्या विकेटना पुन्हा एकदा हर्ष. स्लॉ गतीचा बॉल पुल करायचा होता, बॅटच्या बरोबर संपर्कात आला नाही. एक धाव तर पूर्ण. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न, थोडस फंबल आणि त्याचा फायदा उचलला. एकेरीचं रूपांतर दुहेरी धावामध्ये. 9 चेंडू आणि विजयासाठी फक्त 9 बनवायचे आहेत. एखादा मोठा फटका येईल का, अपेक्षा भरपूर आहे. लवकरात लवकर हा सामना फिनिश व्हा अशी नक्कीच प्रेक्षकांची देखील इच्छा असेल, कारण या मॅच मध्ये अशी मजा पाहायला मिळत नाही. पुढचा बॉल लॉफ्ट केलाय, हवाई फायर. क्षेत्ररक्षक संदेश जज करतोय आणि चेंडू त्याच्या आवाक्याच्या बाहेर. पंचांचा इशारा काय असेल, षटकार की चौकार पाहावं लागेल, तिथे चेक करावं लागेल. षटकार आहे का पंच? थांबा, आपण ऍक्शन रिप्ले पाहू. सॉफ्ट सिग्नल आपल्याला द्यावा लागेल. ब्लाइंड स्पॉट आहे, थोडासा ब्लाइंड स्पॉट आहे. षटकार आहे. आमचे कॅमेरामॅन तिथे उपस्थित होते. 8 चेंडू आणि विजयासाठी आता 3 धाबांची गरज. चला लवकरात लवकर चेंडू द्या. 8 चेंडू 3 धाबांची गरज. सामना आता सोपा झालाय, खुला झालाय. इथे ईस्टार कोसले संघ डॉमिनेट करतोय सध्याच्या घडीला. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, परंतु डॉट बॉल पाहायला मिळतो. आता 7 चेंडू मध्ये 3 धाब्यांची गरज. मानिवली संघ देखील हा सामना पाहतोय, कारण त्यांना माहिती आहे की या 2 संघातून आपल्या विरोधात सामना होणार आहे. ओ लॉफ्ट स्ट्रोक, हवाई फायर. या षटकाराच्या मदतीने हा सामना झाला फिनिश. मॅक्सिमाइज केलं खऱ्या अर्थाने फलंदाजाने. त्याच्या बॅट मधनं षटकार आणि चौकारच पाहायला मिळाले आणि हा सामना जिंकला ईस्टार कोसले संघाच्या फलंदाजांनी खऱ्या अर्थानं. इथे मात्र मेनी कॉंग्रॅच्युलेशन देतो या स्पर्धेच्या वतीनं कोसले टीमला, कारण तिथे त्यांनी अंतिम फेरीमध्ये आजच्या दिवसातील प्रवेश दाखल केलाय. हार्ड लक टफ लक, संघर्ष 11 केलनी टीम.